निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। काय झालं गुरुदेव? गोरक्ष, आपण दत्तप्रभूंना भेटायला चाललो आहोत। बराच वेळ झाला चालतो आहोत, थोडी विश्रांती करूयात म्हणतो। गुरुदेव, आपण जर थकला असाल तर मी आपल्याला आकाश मार्गे घेऊन जातो। नको गोरक्ष, जेव्हा तात्काळ पोहोचण्याची आवश्यकता असेल तेव्हाच आपण आकाश मार्गे जाऊ शकतो, त्याची आत्ता तरी आवश्यकता नाही। गुरुदेव, आपल्या विश्रांतीसाठी मी इथे एक आसन प्रकट करतो, आपल्याला आराम मिळेल। आदेश अलख निरंजन। गोरक्ष, याची काही आवश्यकता नव्हती। राहू द्या गुरुदेव, तुम्ही आसन ग्रहण करा, आपल्याला आराम मिळेल, माझी विनंती आहे। अरे गोरक्षा, जमिनीवर साधं वस्त्र जरी घातलं असतं तरीही त्यावर मी पहुडलो असतो, आराम मिळाला असता मला। गुरुवर, आपण मला आजवर अनंत सिद्धी दिल्या आहेत आणि शिष्य असताना गुरुला वस्त्र टाकून विश्रांती करायची आवश्यकता का पडावी? तुम्ही या आसनावरच विश्रांती घ्या, तुम्हाला आराम वाटेल। गोरक्ष, श्री दत्तप्रभूंनी आपल्याला का बोलवलंय ते कोडच आहे, त्यात तुझं हे काय सुरू आहे? असं बोलताना वागताना मी तुला प्रथमच पाहतोय। गुरुदेव, आपण मला काही म्हणालात का? नाही। चला, आपल्याला आता प्रस्थान करायला हवं। परंतु गुरुदेव, आपण आत्ताच आसन ग्रहण केलं आहे, काही वेळ तरी विश्रांती घ्या। हवं तर मी आपल्यासाठी तात्काळ अन्न प्रकट करतो। नको गोरक्ष, आपण भिक्षेमधून जे अन्न मिळेल तेच स्वीकारूयात। त्यासाठी वाटेत जी गावं लागतील तिथे भिक्षा घेऊयात। जशी आज्ञा गुरुदेव। निघूयात आपण, हे आसन गुप्त कर। होय गुरुदेव। आदेश अलख निरंजन। प्रस्थान करूयात। आदेश अलख निरंजन। मच्छिंद्र, गोरक्ष, तसे सगळेच नाथ मला प्रियच आहेत, परंतु तुम्ही दोघं नाथपंथाचा फार मोठा आधार आहात। तुमच्याकडून कुठल्याही कार्यात यत्किंचितही उणीव राहिली तर मला ती जाणवते। गोरक्षला इथे बोलवण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे, मी तुमची वाट पाहतो आहे। या लोक। मी तुमचीच प्रतीक्षा करत होतो। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो
गुरुवर आपण संकेत दिला त्याप्रमाणे आम्ही इकडे प्रस्थान केलं. गुरुदेव, आपली काय आज्ञा आहे? तुम्ही दोघं दूरचा प्रवास करून आला. आधी आसन ग्रहण करा, थोडा विश्राम करा, मग मी तुमच्याशी सविस्तर बोलेन. हे प्रभू, 12 ज्योतिर्लिंगांची पूर्वपीठिका आपल्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळते. भक्तांना दर्शन देण्यासाठी, त्यांचे दुःख निवारण्यासाठी, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आणि माता सर्व दूर प्रतिष्ठापित झाला. हे करण्यामागे सृष्टीच्या कल्याणाचा आपला फार मोठा विचार होता. प्रभू, पुढील ज्योतिर्लिंग कसं स्थापन झालं आणि त्याचं महत्व काय हे आम्हाला आपल्या मुखातून ऐकायचं आहे. चतुर्थ ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वर या रूपाने प्रस्थापित झाले. मुळात महादेवांना नर्मदा अतिप्रिय आहे. तिच्या तीराजवळ एखादे शक्तिपीठ असावे अशी महादेवांची इच्छा होती. त्यातूनच ओंकारेश्वराचे स्थान निर्माण झाले. ओम हा आदिस्वर आहे. वेदांची सुरुवात ओमने होते. कुठल्याही मंत्राची, कुठल्याही श्लोकाची सुरुवातही ओमने होते. ओम या आदिस्वराला विशेष असे महत्व आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचा नाद, ध्वनी म्हणजेच ओमकार आहे. या ओमकाराचं साकार रूप व्हावं अशी इच्छा होती आणि म्हणूनच नर्मदेच्या काठी ओंकारेश्वर या रूपात मी स्थापित होण्याचं ठरवलं. तीन प्रहर लोटल्यानंतर महादेव विश्रांतीसाठी ओंकारेश्वर इथे येतात. हे महादेवांच्या विश्रामाचे पवित्र स्थान आहे. ज्या ठिकाणी महादेव प्रतिदिन निवास करतात अशा भूमीच्या गाठीशी किती पुण्य असेल. नर्मदा जी पापनाशिनी आहे, पुण्यदायी आहे, जिथे तिच्या जलाने आपल्या माथ्यावर कायम स्वरूपी जलाभिषेक होतो आहे, त्यापेक्षा दुसरं पुण्यपीठ असूच शकत नाही. प्रभू, ओंकारेश्वर रूपी स्वयंभू ज्योतिर्लिंगाला आमचा प्रणाम. प्रभू, शुभम भवतु. नाथपंथ सर्व शक्तींनी युक्त आहे. नाथपंथाकडे अपार असे ज्ञानही आहे आणि शस्त्रही. केवळ विभूतीच्या साहाय्याने तुम्ही अनेक युद्ध जिंकली आहेत. मंत्रशक्ती किती बलशाली आहे हे नाथपंथाने दाखवून दिले आहे. सगळ्या सिद्धी जिथे पायाशी लोळण घेतात तो नाथपंथ आहे. गुरुवर, हे सगळं आपल्या कृपेशिवाय अशक्य आहे. आपलीच कृपा आहे. हे प्रभू, आम्हाला हे ज्ञान आपल्या कृपेमुळेच प्राप्त झालं आहे. आजपर्यंत सगळे नाथ व्रतस्थ राहिले आहेत.
स्वतःसाठी काहीही न मागता प्रत्येक नाथ जीवसृष्टीसाठी, मनुष्यासाठी सिद्धींचा वापर करत आला. स्वतःकडे असलेलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं, सिद्धींच्या सहाय्याने लोकांची दुःख दूर करणं, हे नाथांचं कार्य आहे. मनुष्य, प्राणी मात्र यांना सुखी करणं, याचसाठी नाथांकडे त्या सिद्धी आहे. होय, बरोबर. आपण सांगत आहात तसंच प्रत्येक नाथाचं आचरण आहे. गोरक्ष, इथून पुढे दक्षिणेकडे अशीच एक गुहा आहे. तू तिथे जाऊन ये आणि काय घडतंय ते येऊन सांग. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेव दत्त शुभम भवत. गुरुदेव दत्त. रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य गती शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुई शक्ती. परम शिष्य विचल गुरु भक्ती किमया रार तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखपती. कोण आहात आपण? मी कोण आहे हे तुला ओळखता यायला हवं. क्षमा असावी, परंतु मी आपल्याला ओळखलं नाही. मी माझ्या सद्गुरूंना भेटायला आलो होतो. त्यांनी मला इथे पाठवलं म्हणून आलो. तू इथे तर आलास, मग आता पुढे काय करायचं ठरवलंयस? मध्यान्ह उलटून गेली आहे. भोजनाची वेळ झाली आहे. आधी भोजन करावं असं वाटतंय. इथे तुला भोजनासाठी काय मिळणार आहे? आदेश. अलख निरंजन. आता ही जोळी भरून अन्न येईल. यात अन्न आलं आहे. या झोळीतील काही अन्न मी तुम्हाला देऊ शकतो. नाही, मी केवळ गाईचं दूध घेतो. या निर्जन गुहेत तुम्हाला गाईचं दूध कुठून मिळतं? तुम्हाला कोणी ते आणून देतं का? माझ्या या कमंडलूमध्ये आपोआप दूध येतं. मुनिवर, तुम्ही सत्य बोलता आहात? तूच पहा, या कमंडलूमध्ये दूध आला आहे.
भ्रम आहे की यात खरंच दूध आहे ते मला पाहू द्या. यातलं थोडं दूध मला देखील द्या. तुझा कमंडलू पुढे कर. राहू द्या मुनिवर. मला समजलं आहे की आपल्याकडे सिद्धी आहेत. गुरुवर, आत्ता माझ्या ध्यानात येतंय की आपण आम्हाला इथे का बोलवलात, गोरक्षला दुसऱ्या गुहेत का पाठवलं. मच्छिंद्र, मी मागील काही दिवसांपासून पाहत आलो आहे. होय गुरुवर, कधी कधी मीही ते अनुभवलंय. आवश्यकता नसताना गोरक्ष सिद्धींचा वापर करतो, परंतु त्यामागे त्याचा हेतू अगदी स्वच्छ असतो. गुरुवर, स्वतःसाठी तो कधीही काहीही करत नाही. त्यामागे त्याचं गुरुप्रेम आहे. नाथपंथाबद्दल अतिव आदर आहे त्याच्या मनामध्ये. गोरक्षच्या व्रतस्थ असण्याविषयी, त्याच्या तप, त्याच्या ज्ञानाविषयी, त्याच्या हेतूविषयी मला मुळीच शंका नाही मच्छिंद्र. पण आपल्याकडे सिद्धींचं भांडार असताना आपण त्याचा किती कमीत कमी वापर करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. अगदी आवश्यकता असतानाच सिद्धींचा वापर व्हावा आणि हेच मला त्याच्या ध्यानात आणून द्यायचं. हे मुनिवर, मी हे जाणलं आहे की आपल्याकडे काही सिद्धी आहेत, परंतु मला त्या सिद्धींची परीक्षा पाहायची आहे. मला मात्र अशी कुठलीही परीक्षा द्यायची नाही. आणि महत्वाचं, ही परीक्षा मी तुला का द्यावी. ऋषीवर, तुम्ही निर्जन अशा या गुहेत साधना तप करता आहात आणि त्यातून तुम्हाला सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. माझ्या ह्या परीक्षेमधून तुम्ही तुमच्या सिद्धी पडताळून पाहू शकता. माझ्याकडे सिद्धी आहेत हेच पुष्कळ आहे. त्यांना पडताळून पाहण्याची आवश्यकता नाही. मुनिवर, आपण केवळ एक खेळ खेळणार आहोत. मला सिद्धींचा असा कुठलाच खेळ खेळायचा नाही. परंतु माझ्या इच्छेखातर आपण तयार व्हावं ऋषीवर. ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर मी यासाठी तयार आहे. मी काय करावं असा तुझा विचार आहे. आपण लपंडाव खेळूया. आपल्या दोघांपैकी एकाने स्वतःच्या सिद्धींचा वापर करून लुप्त व्हायचं आणि दुसऱ्याने त्याला शोधायचं. आणि याने साध्य काय होणार आहे. ऋषीवर, तुम्ही मला शोधून तर दाखवा. परंतु हा हट्ट कशासाठी. माझी इच्छा आहे असं समजा. जशी तुझी इच्छा. काही दिवस झाले मी सुद्धा हाच विचार करत होतो की गोरक्षला कुठल्या पद्धतीने समजावून सांगावं आणि त्याला दुखावणं पण मला शक्य होत नव्हतं. कारण लहानपणापासून तो माझ्या सोबत आहे, माझा परमशिष्य आहे.
त्याचं मन दुखावणार नाही, कारण तो हे हेतुपूर्वक करत नाहीये. तुझ्यावर असलेल्या अपार प्रेमापोटी त्याच्या हातून हे नकळत घडत आहे. गोरक्षला आपण वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत आहात, ते अगदी उत्तम केलं गुरुवार. या प्रसंगानंतर गोरक्ष सगळ्या सिद्धींकडे वेगळ्या दृष्टीने पाहिल. त्यांचा वापर न करण्यात दडलेलं खरं मर्म त्याच्या ध्यानात येईल.